वकील संघाची निवडणूक मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार असून विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना 4 महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्यात सोलापूर वकील संघ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। सोलापूर वकील संघात सुमारे 3500 वकील सदस्य संख्या आहे। अनेक मान्यवर सुप्रसिद्ध वकिलांची अध्यक्षपदासाठी यापूर्वी वर्णी लागली। सोलापूर वकील संघाची निवडणूक ही दरवर्षी घेतली जाते। ती अत्यंत चुरशीनं होते, परंतु कोविड-19च्या कालखंडामध्ये निवडणुकीचे वेळापत्रक विस्कळीत झालं। त्यामुळे प्रतिवर्षी जून अखेर होणारी निवडणूक ही गतवर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आली। त्यामुळे त्याचा कालावधी 17 नोव्हेंबर 2023 रोजी संपुष्टात आला। त्यानुसार नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत निवडणूक होणं क्रमप्राप्त होतं, परंतु विद्यमान वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आणि त्यांच्या सर्व टीमनं अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले। अनेक हिताच्या योजनांचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात सुरू केला। विशेष म्हणजे सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामास जानेवारी 2024 मध्ये सुरुवात होते आहे। याचा पायाभरणी समारंभ लवकरच संपन्न होण्याच्या मार्गावर आहे। त्याची तयारी सुरू आहे। निवडणुका घेण्यासाठी दबाव वाढत होता, त्यामुळे वकील संघाची नुकतीच दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती। विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा विषय मंजुरी ठेवण्यात आला। माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी आतापर्यंत केलेली कामं, प्रलंबित असणारी कामं आणि त्या कामाबाबतचा सुरू असलेला पाठपुरावा याविषयीची माहिती सभागृहाला सांगितली। यावेळी 15 पैकी 11 सदस्यांनी मुदतवाढीच्या बाजूने मतं नोंदवून त्याला सर्व सभासदांनी बहुमतानं अनुदान देऊन मार्च 2024 अखेरपर्यंत निवडणुका घेण्यात याव्यात आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांचं काम उत्तम असल्यानं त्यांना मुदतवाढ देण्यात यावी असा ठराव संमत करण्यात आला। त्यामुळं आता वकील संघाची निवडणूक ही मार्च 2024 अखेरपर्यंत संपन्न होणार आहे। विशेष सभेनं असा मुदतवाढ देण्याचा पहिलाच प्रसंग आहे। त्यामुळं विद्यमान अध्यक्ष सुरेश गायकवाड, उपाध्यक्ष असीम बांगी, सचिव करण भोसले, सहसचिव अनिता रणशृंगारे, खजिनदार अविनाश काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला। या विशेष सभेत ॲडव्होकेट MM अग्रवाल, ॲडव्होकेट उमेश मराठे, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, ॲडव्होकेट शिवशंकर घोडके, ॲडव्होकेट रवी सरवदे, ॲडव्होकेट संदीप शेंडगे, ॲडव्होकेट महेश सोलंकर, ॲडव्होकेट जवळगी, ॲडव्होकेट संतोष कांबळे, ॲडव्होकेट संतोष बाराचरे यांनी प्रस्तावाच्या बाजूनं, तर राजेंद्र फताटे, रफिक शेख, विशाल खरटमल, ॲडव्होकेट MH अंकलगे यांनी विरोधात मत मांडलं, परंतु बहुमतानं मुदतवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला।